P1चा पहिला षटक आपण पाहतोय. पॉवर प्लेचा पहिला षटक. 5 ओव्हरची मॅच. 5 ओव्हरच्या मध्ये किमान प्रयत्न करायला हवा 60 ते 70 पर्यंत पोहोचण्याचा, कारण पहिली मॅच पाहिली मोठी धावसंख्या उभी करत त्या धाबा अगदी डिपेंड केल्या. त्यानंतर आपण पाहतोय दुसरी मॅच देखील तितकीच चांगली पाहायला मिळाली. या मॅचेस मध्ये कशा पद्धतीने खेळ केलं जाईल मैदानामध्ये. सलामीची जोडी आपण पाहतोय. P1चा पहिला षटक. पंचांचा सामना चालू होण्याचा इशारा येत असताना आपण पाहतोय गेम इज ऑन. पहिला बॉल इन ट्रॅक वरती दीपला आपण पाहतोय. P1चा पहिला चेंडू लोवर पुलटस पर्यंत चेंडू भरधाव वेगाने करत चेंडू मैदानामध्ये रिलीज केला गेला. आपण पाहतोय गती खूप होती. करत तिसऱ्या पंचांची बिमरसाठी नक्कीच चेक केला जाईल. तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये आपण चौधरी सरांना खरं तर इन्व्हाइट करूया. आपण चेक केलं जाईल. तुमच्यापर्यंत डिसिजन लगेच पोहोचवला जाईल. नो बॉलचा इशारा. तिसऱ्या पंचाच्या माध्यमातून हा निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवला जातोय. पहिला बॉल आपण पाहतोय थोडासा कमरेच्या वरती बॉल रिलीज केला गेला आणि हा बॉल आता फ्रीड असेल. या बॉलवरती आपण पाहतोय नाही दिवाळी नाही दसरा परंतु बोनसच्या स्वरूपामध्ये धाबा बॉल केले जातात. पहिल्याच बॉलवरती दडपणामध्येच खरं तर दीपला आपण पाहतो तुमच्याकडे गती असून चालत नाही. तुम्हाला टप्पा अचूक ठेवणं क्रिकेटमध्ये फार महत्त्वाचं असतं. ती चूक पहिल्याच बॉलवरती करत असताना आपण पाहतो दीपला. इथे आपण पाहतो एक धाव इथे पळून पूर्ण केली गेली. 2 धावा धाव पुस्तकावरती आपण पाहतोय भरदार वेगाने याच पद्धतीने चेंडू खरं तर पहिला बॉल रिलीज करायचा होता. स्वतःवर नाराज होता पहिल्या बॉलवरती. दुसऱ्या बॉलवरती आपण पहिला कमबॅक मैदानामध्ये राहिला. निलेश भोईरला खरं तर चकवण्यामध्ये यश येताना पाहायला मिळाला. दीप या गोलंदाजाला चांगली गोलंदाजी मैदानामध्ये वेग भन्नाटे खरं तर ही ओळख आहे पनडोंगरी टीमची. आणि आपण पाहिला अगदी यंग टॅलेंट आहे मैदानामध्ये. सातत्याने या गोलंदाजाला अगदी जबलून गोलंदाजी करताना आपण कित्येक मैदानामध्ये पाहिलंय. नेहमीच प्रभावित करत असतो. या बॉलवरती आपण पाहिला फुलटस जरूर होता परंतु ज्या पद्धतीने वेग आहे त्याच्यावरती खरं तर आक्रमण चढवू शकला नाहीये निलेश भोईरा फलंदाज. एकेरी धावेने धावसंख्या पाहतोय तब्बल 3 अंकावरती. भन्नाट वेग खरं तर आपण पाहतोय मैदानामध्ये सातत्यानं वेगाचा बेताब बादशाह खरं तर मैदानामध्ये नेहमीच ओळख पटवून देणार हा गोलंदाज आहे. त्याचं उत्तम उदाहरण यापेक्षा नसेल. खरं तर आपण पाहिला 3 बॉलमध्ये आपण पाहिला 1 नो बॉल तरी देखील 10 भाग कमी खर्च केल्यात. लोवर पुलटस पद्धतीने सातत्याने मैदानामध्ये फेकले गेले तरी देखील फायदा उचलता आला नाही तो श्रीदत्त बातान टीमला. तुम्हाला किमान पहिल्या पूर्वार्धामध्ये 60 ते 70चा पल्ला तुम्हाला पार करावा लागेल कारण समोर तितकीच चांगली टीम आहे. ओमकार तुमच्या विरुद्धामध्ये खेळणार आहे. त्याच्या विरुद्धामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त धाबा पूर्वार्धामध्ये जमा कराव्या लागतील. अन्यथा दुसऱ्या सत्रामध्ये तुम्हाला संघर्ष करावा लागेल. अजून एक करा बॉल मैदानामध्ये सातत्याने प्रत्येक बॉल आपण पाहिला फुलटस पद्धतीने चेंडू मैदानामध्ये फेकला गेला. आता ताकदीचा वापर न करता युक्तीचा वापर निलेशने दाखवला आणि तिथे आपण पाहिला 4 धाबा वसूल करत असताना निलेश हा फलंदाज. डीजे आता डीजे ऑपरेटर देखील थोडा थकलाय कारण आपण पाहतो मॅच ज्या वेळेस थांबत असतात त्या वेळेस थोडा सर्वांना आलस येत असतो आणि तेच कुठेतरी चित्र मैदानामध्ये देखील पाहायला मिळालं. आता मॅच चालू झाली. डीजे ऑपरेटरला देखील विनंती करू फोकस करा. आपण अगदी आपण पाहिला भरधाव वेगाने चेंडू मैदानामध्ये पुन्हा एकदा फेकला गेला. बॅटचा प्रॉपर टायमिंग जुळला नाहीये परंतु एकदा मात्र वाचू शकला नाहीये तो सिद्धिविनायक पणस डोंगरी संघ. एका धावेने धावपलकावरती आपण बदल पाहतोय 9 अंकावरती. सुरुवात चांगली राहिली त्यानंतर आपण पाहिला फटकेबाजी देखील चांगली राहिली. या गोलंदाजा आणि फलंदाजामध्ये हा रणसंग्राम महायुद्ध आपण पाहतोय या मैदानामध्ये. फटका चांगला आहे परंतु क्षेत्ररक्षण दूरवरून प्रवास करतोय परंतु इथे आपण पाहतोय पाण्या व्यतिरिक्त काही नव्हता.
क्षेत्ररक्षकाच्या आवाकाच्या बाहेर हा बॉल मैदानामध्ये फटका पाहतोय 6 धाब्यांसाठी दमदार सुरुवात करणारी फटकेबाजी आता धावा यायला सुरुवात झाली आहे ठोक डीजा आक्रमण स्लोवर पद्धतीचा चेंडू आता गती कमी केली परंतु फॉलो थ्रो मध्ये चेंडू कलेक्ट केला जातोय डॉट चेंडूची इथे बऱ्याचशा वेळानंतर खरं समाप्ती होत असताना आपण पाहतोय मैदानामध्ये 19 धावा धावफलकावरती शांत स्वरूपात मैदानामध्ये चालू आहे परंतु इथे आपण पाहतोय प्रभावित करणारी फटकेबाजी देखील मैदानामध्ये चालली आहे चांगल्या चेंडूवरती सन्मान देताना जवळून पाहिलं खराब चेंडूची प्रतीक्षा करताना मोठे मोठे फटके करताना मारण्यामध्ये माहीर असणारा बातन संघ त्याची ओळख पटवून देतोय एष्ट्या वाकवल्या गेल्या आपण पाहतोय कमबॅक कसं करायचं हे कुणाला देखील माहिती आहे ज्या फलंदाज सध्याच्या घडीला डोकेडुकी ठरत होता त्या फलंदाजाच्या एष्ट्या वाकवल्या गेल्या पहिला फलंदाज माघारी येत असताना आपण पाहतोय निलेशला ठोक डीजे गतीने आता लाल सिग्नल मैदानामध्ये लागला गेलाय पहिल्या बॉलवरती आपण पाहिलं चौकार आल्यानंतर न डगमगता न थकता आपण पाहतोय दबाव बाजूला सरून मैदानामध्ये गोलंदाजी केली आहे ती गोलंदाज पाहतोय कुणाल मोकलने दमदार सुरुवात राहिली ती भारतान टीमची त्यानंतर आपण पाहतोय दडपणामध्ये संघ पाहायला मिळेल का नवीन फलंदाज जयेश भोयर मैदानामध्ये इनायत क्रमांक 3 वरती दाखल होतोय कमालीची गोलंदाजी करतल मैदानामध्ये आपण पाहतोय कुणालची
पी P2 चा खरं तर हा दुसरा षटक आपण पाहतोय. पॉवर प्लेचा दुसरा षटक मैदानामध्ये आपण पाहतो. मार्गस्थ असताना चांगली गोलंदाजी राहिली. पहिल्या बॉलवरती चौकार असं वाटलं होतं की या ओव्हरमध्ये देखील मोठी धावसंख्या उभी केली जाऊ शकेल, परंतु फलंदाज बाद झाल्यानंतर कशा पद्धतीने खेळ राहील बातान टीमचा आपण पाहतोय. अंधेधुंद फटकेबाजी, प्रेशर आणि दबाव का असतो हे मैदानामध्ये पाहायला मिळाला. निलेश भुईर बाद झाल्यानंतर करतं दबावामध्ये दडपणामध्ये पाहायला मिळाला. जयेश भोईर अजून एक क्रिकेटमधील मोठा नाव, पनवेल तालुक्यामध्ये खरं तर हा बातन संघ बऱ्याचशा खरं तर मैदानामध्ये चांगला चांगला खेळ दाखवत कित्येक मैदानामध्ये आपला पारितोषिकाचा हकदार झालाय. या मैदानामध्ये देखील गतवर्षीचा उपविजेता संघ त्याच्या विरोधामध्ये संघ पाहतोय पनस डोंगरी प्रभावित करतोय, खास करून कुणाल. शॉर्ट पिच मध्ये चेंडू तुम्ही फेकू शकत नाही आहात. P2 चा तर फायदा उचलत असताना आपण मैदानामध्ये पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षण तिथं अप्रतिम पाहायला मिळाला. तब्बल आपल्या टीमसाठी आपण पाहतोय 2 धाबा वाचवण्यामध्ये यश आलं ते क्षेत्ररक्षकाला. या 2 धाब्याने धावसंख्या पाहतोय धावफलकावरती 21 धाबा. 21 धाबा धावफलकावरती पहिल्या ओव्हरमध्ये सुसाट वेगाने धावणारा बातन संघ नजर लागली असं म्हणायला हरकत नाही आहे, कारण पहिल्या ओव्हरमध्ये 15 धाबा. या ओव्हरमध्ये आपण पहिल्या बॉलवरती चौकार, त्यानंतर देखील कमबॅक राहिला. कमालीची बॉलिंग मैदानामध्ये साकारत असताना आपण पाहतोय कुणाल मोकल या गोलंदाजाला. ते आपण पाहिला थोडासा वेगळा फटका सजवण्याचा प्रयत्न मैदानामध्ये राहिला. रनआउटची खरं तर नामी संधी आली होती. दोन ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या पाहतोय धावा लागल्या धावपटलावरती 21 धावा. पहिल्या ओव्हरमध्ये 15, दुसऱ्या ओव्हरमध्ये 6, एक बाद 21 धावा. डीजे आता कुठेतरी धावाना खरं तर आला घातला जातोय, बेड्या ठोकल्या जात आहेत गोलंदाजाच्या माध्यमातून. आता तुम्हाला बातन टीमला आता एक मार्ग असेल चांगली फटकेबाजी, कारण आपण पाहतोय पनस डोंगरी संघ मोठा संघ आहे. त्याच्या विरोधामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त धाबा पूर्वार्धामध्ये जमवणं फार गरजेचं असेल, अन्यथा दुसऱ्या सत्रामध्ये तुम्हाला संघर्ष करावा लागेल. त्यासाठी तुम्हाला चांगली फटकेबाजी मैदानामध्ये करणं पहिल्या सत्रामध्ये गरज आहे. परंतु तिथे आपण पाहतो बॉलिंग ट्रॅकवरती इनायत क्रमांक सुयशला आपण पाहतोय फटका चांगला आहे. आपण पाहतो तिथे क्षेत्ररक्षण देखील चांगला पाहायला मिळाला. या बॉलवरती थोडासा क्षेत्ररक्षकाने जर चुकी केली असती तर या बॉलवरती नक्कीच रिझल्ट 4 धावेने आला असता, परंतु इथे क्षेत्ररक्षण तितका चांगला होताना पाहायला मिळाला. ज्या वेळेस गोलंदाजी चांगली होत असते त्या वेळेस क्षेत्ररक्षण जर चांगला झाला तर कमी धावेंच्या आतमध्ये रोखताना जवळून पाहिलंय. या बॉलवरती देखील आपण पाहिलं क्षेत्ररक्षण जर थोडासा पंबल पाहायला मिळाला असतं या बॉलवरती 4 धावा देखील मिळाल्या असत्या. परंतु इथे आपण पाहतोय कमालीचा इफेक्ट दाखवत असताना 100% टीमसाठी खरं तर इफेक्ट दाखवत असताना प्रत्येक खेळाडू प्रयत्न राहिले मैदानामध्ये गोलंदाजाचे. त्यानंतर आपण पहिल्या ओव्हरमध्ये P1च्या षटकामध्ये खरं तर भरपूर समाचार घेतला फलंदाजाने. दुसऱ्या ओव्हरमध्ये कमबॅक राहिला तो पनस डोंगरी टीमचा. त्यानंतर जयेश भोईर थोडासा अडकलत खेळणारा प्रभास सध्याच्या घडीला आपण पाहतोय. तुम्हाला इतना संघर्ष करावा लागेल, तुम्हाला घाम नाही तर रक्ताचं पाणी करून खेळ दाखवावा लागेल, कारण समोर टीम भरपूर मोठी आहे आणि त्याचं नाव देखील रायगड नव्हे तर महाराष्ट्रभर घेतला जातो. त्यांच्या विरोधामध्ये तुम्हाला खेळायचं आहे. लोवर फुलटस मध्ये या चेंडू चुकीचा बॉल तुम्ही फेकू शकत नाही आहात मैदानामध्ये, त्याचं उत्तर नक्कीच मोठ्या पटकेने येणार हे सांगत असताना जयेश भोईर ब्रँड ठोकतोय षटकार. मी शांत बसायला संत नाहीये,
हे सांगत असताना मैदानामध्ये सुरुवातीला जी चूक झाली शेवटच्या क्षणाला मला ती चूक इथे करायची नाहीये सांगत असताना मैदानामध्ये आपण पाहतो जयेश भोईरला सुरुवात थोडीशी खडकल पाहायला मिळाली त्यानंतर आपण पाहतोय धावा यायला सुरुवात झाली आहे अजून एक वेगवान परंतु इथे लाईन आणि लेंथ थोडीशी खराब पाहायला मिळाली पंचांच्या माध्यमातून व्हाईट बॉलचा इशारा देत आपण पाहतोय थोड्या वेगळ्या शैलीमध्ये सातत्याने पंचांच्या भूमिकेमध्ये ॲक्शन त्यांचे पाहायला मिळत असते आणि तेच चित्र मैदानामध्ये देखील पाहायला मिळालं व्हाईट बॉलचा इशारा देत धावसंख्या पाहतोय 29 या अंकावरती आता धावा जमा करायला सुरुवात झाली आहे फलंदाज जयेश भोईर अक्रॉस द लाईन फटका चांगला आहे परंतु क्षेत्ररक्षकाच्या आवाकाच्या बाहेर मस्तक पे दस्तक देत ठोकतोय षटकार थँक्यू सो मच जरूर आम्ही लेट आलो परंतु थेट मैदानामध्ये उतरलो त्यानंतर फटकेबाजी देखील चांगली होताना पाहायला मिळाली आता बातान संघ सध्याच्या गडीला वर्चस्व ठरत असताना आपण पाहतोय सिद्धिविनायक पनस डोंगरीच्या टीमच्या आगेस चांगला खेळ दाखवत असताना एक ओव्हर कर तर बातान टीमच्या बाजूने पाहायला मिळाली एक ओव्हर पनस डोंगरी टीमच्या बाजूने पाहायला मिळाली आता ही ओव्हर आपण पाहतोय बातान टीमच्या बाजूने येत असताना धावसंख्या पाहतोय तब्बल 35 या अंकावरती लोवर फुलटॉस पदे चेंडू पुन्हा एकदा खराब बॉल मैदानामध्ये आणि त्याच्यावरती लगातार 3 बॉल वरती ठोकले 3 षटकार तिसऱ्या पंचाची मागणी केली जाते नक्कीच या बॉल वरती आपण पाहतोय हॅलो 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 42 धाबा 42 धाबा करतर प्रत्येक बॉल वरती आसमान दाखवलाय गोलंदाज जे स्वप्न दाखवलं कुणालने त्यांना परतीचा प्रवास करता मिळून दिला होता आपण पाहिला परत येताना करता दिसत होता परंतु त्यानंतर पाणी फेरलं गेलं मैदानामध्ये गोलंदाज आपण पाहतोय सुयश तर आपण मैदानामध्ये थोडासा खराब खेळ मैदानामध्ये राहिला आणि त्या आक्रमणावरती तर सुरुवात फोकस केला गेला जयेश दडपण आणि प्रेशर मैदानामध्ये सलगच्या 3 बॉलवरती 3 मोठे पटके आल्यानंतर दडपणामध्ये पाहायला मिळाला हा देखील उजव्या इष्टीच्या बाहेर जाणारा बॉल मैदानामध्ये फेकला गेला पंच आपण पाहतोय व्हाईट बॉलचा इशारा देत अवांतर धावफलकामध्ये पुन्हा केला जाईल बदल एकूण धावसंख्या पाहतोय 43 धावा पुन्हा एकदा खराब बॉल दडपणामध्ये ज्या वेळेस चांगले चांगले फटके मैदानामध्ये खेळाडू खेळत असतो त्या वेळेस दबाव मैदानामध्ये येताना पाहायला मिळाला हेच उत्तम उदाहरण खरंतर यापेक्षा नसेल अजून एक बॉल तुम्हाला टाकावा लागेल एक्स्ट्रा लगातार 3 बॉल वरती 3 षटकार लगातार 3 बॉल वरती 3 वाईड 3 बॉल मध्ये वैयक्तिक 24 धाबा खर्च केल्या त्या गोलंदाजाने थोडीशी खराब कामगिरी मैदानामध्ये राहिली धावसंख्या पाहतोय 45 या अंकावरती अजून एक फटका पात्र सजवायचा होता परंतु इथे सेफ लाइडिंग चेंडू मैदानामध्ये पाहायला मिळतोय 2 धाबा या बॉल वरती सहजतेने पूर्ण केल्या गेल्या मैदानामध्ये 2 धाबेने तब्बल 47 या अंकावरती कोशिश करो तब तक थक ना जाओ मेहनत करो तब तक जब तक जीत ना जाओ हे मैदानामध्ये सांगितलं शेवटच्या क्षणापर्यंत मैदानामध्ये राहिला फलंदाज आपण पाहतोय जयेश भोईर ब्रँड त्याचा नावाचं बादल खरं तर पनवेल तालुक्यामधून इथपर्यंत प्रवास करून का आलोत हे सांगत असताना हेलिकॉप्टर मैदानामध्ये पाहायला मिळाला या झेलची खरं तर प्रयत्न करायला हवं होतं
या प्रयत्नातील आपण नेहमीच म्हणतो परमेश्वर तुम्हाला एक एक क्षण करत तुम्हाला आता खूप महत्त्वाचा असेल. या बॉलवरती कदाचित प्रयत्न केला असता तर झेलची संधी देखील निर्माण झाली असती, परंतु दूरवरून प्रवास करताना क्षेत्ररक्षण दिसला नाही आणि या बॉलवरती तब्बल 2 धाबा पूर्ण केल्या गेल्या. घुटने टेक, तमाशा देख, प्रत्येक बॉलवरती आक्रमण ही खरं तर ओळख आहे जयेश भोईरची. तो ब्रँड मैदानामध्ये दाखवत असताना खरं तर पनवेल तालुक्यामधनं आम्ही इथपर्यंत प्रवास करून का आलोत पेन नगरीमध्ये हे सांगत असताना कमालीची बॅटिंग मैदानामध्ये राहिली. जरा जोरदार आल्या व्हायला हरकत नाही ते बॅट्समनसाठी. ठोकडीज सामने वाले टीम की हालत बिगाड़ देते. हे मैदानामध्ये जयेश भोईर सांगतोय तब्बल या ओव्हरमध्ये 34 धावा वसूल केल्या. खर्च केल्या गेल्या गोलंदाज आपण पाहतोय सुयश पाटीलने. आता कमबॅक करावा लागेल तुम्हाला, जास्तीत जास्त तर विकेटवर लक्ष द्यावं लागेल. निलेश बाद झाल्यानंतर असं वाटलं होतं की सुरुवातीच्या 2 बॉलवरती दबावामध्ये पाहायला मिळाला. त्यात नंतर जसा एक्सलिटर पिल्ला गेला, नॉन स्टॉप गाडी चालू आहे मैदानामध्ये. तब्बल 55 धाबा धावपलकावरती बातान टीमची. वैयक्तिक आपण पाहतोय दुसरं आणि संघाकडून 4थं गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय या कुणाल मोकलला. कमबॅक मैदानामध्ये राहिला दुसऱ्या ओव्हरमध्ये. तिसऱ्या ओव्हरमध्ये खरं तर धाबा फार वसूल केल्या. 55 धाबा. अजून एक बॉल त्याच्या दाखवला मैदानामध्ये. हॅलो 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 चेक हॅलो. आता पहिल्या बॉलवरती आपण पाहिला विकेट्स घेत असताना कुणाल मोकलने खरं तर आपल्या टीमसाठी 100% देताना पाहायला मिळालं. दुसरा षटक आपण पाहतोय वैयक्तिक त्याच्या माध्यमातून हातलला जातोय आणि पहिल्याच बॉलवरती विकेट जाताना पाहिली. सागर भोईर बॅक टू पॅव्हिलियन मैदानामध्ये खरं तर परतीचा प्रवास करताना सागरला आपण पाहतोय. नवीन फलंदाज मैदानामध्ये इनायत क्रमांक 4 वरती दाखवलं होतोय सतीश टावरे. 40 गाव प्रीमियर लीग मध्ये या खेळाडूला प्रभावित करणारी फटकेबाजी मैदानामध्ये जवळून पाहिली. त्यानंतर आपण पाहतोय ग्रामीण लेवलमध्ये देखील या खेळाडूने देखील प्रभावित केलंय. धावसंख्या पाहतोय 55 या आकड्यावरती कुणालने आज कमालीची गोलंदाजी केली आहे. वैयक्तिक आपण विचार करायला गेला तर अद्यापर्यंत 6 धावा खर्च केल्यात. दुसरा स्पेल हाताळण्यासाठी सज्ज आहे, परंतु इथे सन्मान देण्याचा व्यतिरिक्त काही नव्हता करताना आपण पाहिला. कारण माहिती आहे समोरचा फलंदाज चांगली फटकेबाजी करतोय. आल्या आल्या करता एका धावेने आपण पाहतोय स्ट्राईक करतर जयेश भोईरच्या कडे दिली आहे. अब तक 56 धावा. धावसंख्या पाहतोय अब तक 56. फक्त आणि फक्त षटकाराची तर भाषा मैदानामध्ये बोलली गेली आहे की जयेश भोईर चांगला खेळ दाखवत त्याच्या बॅट मधनं 4 षटकार या मॅचेस मध्ये पाहायला मिळाल्या. आता दडपणामध्ये तर पाहायला मिळेल का कुणाल मोकल की जशी गोलंदाजी आजच्या दिवसामध्ये राहिली आहे तीच गोलंदाजी मैदानामध्ये सातत्य ठेवील.
इथे आपण पाहिलोय बाहेर धाव वेगाने करत चेंडू मैदानामध्ये फेकला गेला. बॅटचा स्पर्श एसटी रक्षकाने केली या कमाल. इथे फलंदाज पाहतोय जयेश भोईरचा संपलाय खेळ. ठोक डीजे. कमालीची कमालीची बॉलिंग सध्या तरी राहिली आहे. ती टीम आपण पाहतोय पनस डोंगरीच्या कुणालची. न हराऊ नाही हारूंगा, मुझे खुद पर भरोसा है, तब तक मैं लढूंगा. हे मैदानामध्ये सांगत असताना आपण पाहतोय सुरुवातीच्या 2 गोलंदाजाने खराब कामगिरी केली. त्यानंतर माझ्यामध्ये क्षमता आहे, मी कमबॅक आमच्या टीमसाठी करून देऊ. 70च्या आतमध्ये तरी धाबा आम्हाला डिपेंड करण्याची चेसिंग करण्याची क्षमता आहे. तीच खरं तर गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी आम्हाला गोलंदाजी करावी लागेल. पण तिथे आपण पाहिला पहिल्याच बॉलवरती करता तुम्ही असे फटके खेळू शकत नाही आहात. तर त्यासाठी तुम्हाला सेट व्हावं लागतं मैदानामध्ये. हॅलो हॅलो कमबॅक खरं तर 3 ओव्हर्समध्ये आपण पाहिला सुसाट वेगाने धावणारा संघ आता 4थ्या ओव्हरमध्ये संघर्ष करावा लागतोय. हा क्रिकेट आहे. सरड्यासारखा रंग बदलणारा क्रिकेट का म्हटलं जातं त्याचं उत्तम उदाहरण या मॅचेसमध्ये पाहायला मिळाला. फटका चांगला या क्षेत्ररक्षक खाली या आणि इथे टप्पा पडल्यानंतर ओलांडीय सीमारेषा. बॉल जातोय सीमारेषा पलीकडे 4 धाब्यांसाठी ठोकलाय चौकार. वरती आता धावा यायला सुरुवात झाली. या आपण पाहिल्या ओव्हरमध्ये 5 धावा आल्यात. चांगली बॉलिंग मैदानामध्ये साकारत असताना आपण पाहतोय. कुणाल मोकल चांगली गोलंदाजी कमबॅक मैदानामध्ये सातत्याने राहिले या गोलंदाजाचा आपण पाहिला. त्यानंतर शेवट कशा पद्धतीने केला जाईल. कदाचित या बॉलवरती विकेट गेला तर कमबॅक राहील, तर या बॉलवरती मोठा फटका आला तर मजबूत धावसंख्येमध्ये प्रवेश करेल तो संघ पाहतान. चला समोर ती गाडी आहे आमच्यापर्यंत त्यांचा आरशीचा थोडा त्रास होतोय जाणवतोय. स्कूटी आहे आमच्या सरळ. पुन्हा एकदा चेंडू तुम्हाला फेकावा लागेल. व्हाईट बॉलचा इशारा पंच आपण पाहतोय. बंटी मात्रे सरांचा व्हाईट बॉलचा इशारा आपण पाहतोय. आणि एकेरी धाबेने धावसंख्यामध्ये होईल बदल. 61 धाबा मला मोठा टार्गेट सध्या आपण पाहतोय. फटका चांगला या ताकदीचा वापर आहे परंतु फटका आपण पाहतोय फसला जातोय. शेवटच्या मुवमेंटला पकडला जातोय झेल आणि इथे आपण पाहतोय संपला जातोय रोशन भोईरचा खेळ.
शेवटचा षटक. या ओव्हरमध्ये कितपर्यंत धाबा जोडल्या जातील अगदी प्रेक्षक देखील आपण पाहतोय. तमाम क्रिकेट रसिकांचं पुन्हा एकदा आम्ही करतो सहर्ष स्वागत. मंचावरती आलेल्या सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत असेल. पहिलाच बॉल आपण पाहतोय मैदानामध्ये. जयेश भोईर बाद झाल्यानंतर कुठेतरी दडपणामध्ये पाहायला मिळाला, थोडासा प्रेशरमध्ये पाहायला मिळाला बातान संघ. त्यानंतर अजूनही मैदानामध्ये आपण पाहतोय सतीश टावरेला आपण पाहतोय. पहिलाच रिव्हर्स करत बॉल फटकावायचा होता आपण पाहिला, परंतु एक धाव मात्र वाचू शकला नाही. तो सिद्धिविनायक फणस डोंगरी संघ. आणि आता कमबॅक मैदानामध्ये राहिलाय. पहिल्या 3 ओव्हरमध्ये आपण धावा पाहिल्या भरपूर. त्यानंतर आपण पाहिला संघर्ष करताना धाब्यांसाठी मैदानामध्ये अद्यापपर्यंत पुन्हा एकदा संघर्ष वाटेला आलाय तो बातान संघाच्या. तुम्हाला आकाशाला गबस घालणारे आता मोठे पटके मारावे लागतील, कारण शेवटची ओव्हर आहे. क्रिकेट पाहायला गेलं तर 5 ओव्हर्समध्ये 50 प्लस झाल्यात, परंतु इथे आपण 70 प्लस करण्याचा प्रयत्न मैदानामध्ये करावा लागेल. धावसंख्या पाहता धावपटलावरती 63 धाबा. या 4 बॉलमध्ये किंबहुना एखादा चौकार एखादा षटकार आला तर देखील मजबूत धावसंख्या पूर्वार्धामध्ये उभी केली जाऊ शकेल. परंतु त्याच्या विरोधामध्ये पाहतोय सिद्धिविनायक फणस डोंगरी संघ, एक पेन तालुक्यातील एक दादा संघ आहे. त्यांच्या विरोधामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न करायला हवा. फटका चांगला आहे, परंतु आपण पाहतोय खडे स्टोक क्षेत्ररक्षकाच्या आवाकाच्या बाहेर मस्तक पे दस्तक करताना फटका आपण पाहिला, ठोकलाय षटकार. केला असतं तर खरं तर आधीच खरं तर आपण पाहतोय क्षेत्ररक्षण थोडंसं पुढे आला. अजून आपण पाहतोय खरं तर या बॉलवरती देखील अक्रॉस दलाने खेळण्याचा प्रयत्न मैदानामध्ये राहिला. चुकी सातत्यानं मैदानामध्ये राहिली आहे ती फणस डोंगरी टीमची. या 2 धावेने धावसंख्या पाहतोय पुस्तकावरती तब्बल 71 धावा. पहिल्या मॅच मध्ये कदाचित 71 धावा झाल्या होत्या, 77. आणि या मॅच मध्ये कितपर्यंत प्रभास राहील बातान टीमचा पूर्वार्धामध्ये आपण पाहतोय बिग फाईट मॅच खरं तर मैदानामध्ये पाहायला मिळते. रिव्हर्स लगी तो आबाद नाही तो बरबाद, या बॉलवरती देखील तेच पाहायला मिळालं. आणि इथे मात्र आबाद होताना पाहायला मिळाला फलंदाज सतीश टावरे ठोकडीज. 75 धाबा. आजच्या दिवसामध्ये हर्षद सर हायस्कोर उभा केला जाईल का मैदानामध्ये, या बॉलवरती करतर आता अवलंबून असेल. 75 धाबा. आणि इथे भन्नाट वेगाने करतर चेंडू मैदानामध्ये फेकला गेला, एक धाव मात्र वाचू शकला नाही. पूर्वार्धाचा इथे खेळ संपला जातोय. बाईच्या स्वरूपामध्ये इथे एक धाव ऍड केली जाईल. 76 धाबा.
चला सुजल प्रतिष्ठान जितवाई जिथे टीमच्या कॅप्टनला आपण इन्व्हाइट करू या टॉस करण्यासाठी. त्याच्या अगेन्स्ट विष्णुनगर वेशीदेव प्रसन्न या टीमच्या कॅप्टनला आपण विनंती करतो या आपण टॉस करण्यासाठी. हॅलो 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 चला टॉस उडवण्यासाठी जायचं आहे. चला फनडोरी संघाला विनंती आहे की त्यांनी 2 बॅट्समन पाठवायचे आहेत. हॅलो चला माहुल विष्णुनगर वेशीदेव प्रसन्न त्यांच्या अगेन्स्ट फाईट करेल सुजल प्रतिष्ठान जितवाई जिथे टीमचा कॅप्टन या टॉस करण्यासाठी. चला पनसडोंगरी टीमला विनंती करतो आपला खेळाडू कक्षामध्ये आपण जायचं आहे. आपल्याला खेळाडू कक्ष बनवलाय. चला आपण पॅव्हलियन मध्ये जा. हॅलो 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 2 बॅट्समन पाठवायचे आहेत. हॅलो हॅलो चेक हॅलो हॅलो चेक हॅलो हॅलो आज खरं तर ज्यांचा वाढदिवस आपण पाहतोय आज संध्याकाळच्या सत्रामध्ये नक्कीच त्यांचा वाढदिवस याच मंचावरती जल्लोषामध्ये साजरा केला जाईल. आमचे आज वाढदिवसाचा खरं तर टॉस केला जातो मैदानामध्ये. सुजल शेलार साहेब सचिन शेलार साहेबांच्या हस्ते इथे मैदानामध्ये टॉस केला जातो. एका बाजूला जिते दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय माहुल. परंतु टॉस जिंकला माहुल टीमने. प्रथमतः आयोजनाबद्दल काय असेल? आयोजन तर खूपच छान आहे आणि पहिल्यांदा आम्ही इथे खेळतोय तर निश्चितच आम्ही ते जिंकण्याचा प्रयत्न करू. टॉस जिंकल्यानंतर प्रथमतः आपला निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षक. तर नक्कीच 5 ओव्हरच्या मॅचेसमध्ये तुम्हाला किती धाबींच्या आतमध्ये रोखायचं असेल त्यासाठी तुमचे बॉलर कोण असतील? आमचा तर बॉलर अटॅक खूप चांगला आहे तर आम्ही जास्तीत जास्त 50च्या आतमध्ये थांबवण्याचा प्रयत्न करू. थँक्यू सो मच. नक्कीच आपल्या समवेत आपण पाहतोय सुजल आपण पाहतोय प्रतिष्ठान जितवाई जिथे टीमचा करतं राहतो की कातील सध्याच्या घडीला बन्नाट फॉर्ममध्ये जिथे संघ धावतोय. परंतु या मैदानामध्ये माहुल टीमच्या अगेन्स्ट कशा पद्धतीने रणनीती असेल कशा पद्धतीने खेळ असेल पहिल्या बॅटिंग तुमच्या वाटायला आल्या कितपर्यंत धाबींचा प्रयत्न असेल? आम्ही 50+ धावा करण्याचा प्रयत्न करू. त्यानंतर आयोजनाबद्दल? आयोजन तर खूपच चांगला असतोय. थँक्यू सो मच. दोन्ही टीमला देतो बेस्ट ऑफ लक. धन्यवाद. चलते हॅलो ते आणि आपले सर्वांचे लाडके नरेंद्रभाई पाटील यांना देखील आम्ही विनंती करतो की या मुख्य व्यासपीठावरती आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत आहे. हेलो सारे जहां से अच्छा हिंदोसिता हमारा हम बुलबुले हैं इसके यह गुलसिता हमारा. इन दिनों पूरे भारतवर्ष में अगर देखा जाए तो क्रिकेट का महाभारत रणसंग्राम देखने को मिलता है. दरमियान भातान विपक्ष फनज डोंगरी के बीच मुकाबला पहले बल्लेबाजी करते हुए काफ़ी तगड़ी बल्लेबाजी मैं कहूँगा. जहाँ तक सवाल है करो और मरो ऐसी स्थिति में भातान विपक्ष अगर बात करें तो फनज डोंगरी टीम के बीच ये मुकाबला चलता हुआ पहले बल्लेबाजी करते हुए भातान टीम ने बनाए हैं
76 रन, 77 का टारगेट। इस बीच ओपनिंग जोड़ी मैदान में फनस डोंगरी की तरफ से अंपायर स्कॉल व्हाइट आता हुआ यहां पर खाता खुल चुका है। ओमकार जी हलपार और अक्षय। अच्छी गेंद पूरी तरह से जड़ में डालने का प्रयास करते हुए यहां पर अंपायर ने बाजुएं खोली और बता दिया एक गेंद काफी बाहर थी और इस गेंद को वाइड करार दिया यहां पर अंपायर ने। बिल्कुल सही यहां पर जज करते हुए अंपायर बातचीत करते हुए यहां पर अंपायर से चला पंचांवरती दबाव आणण्याचा प्रयत्न करू नका, आपला खेळ दाखवायचा आहे। हर पर्वत पर मनी माणिक मोती नहीं होते, हर हाथी के माथे पर मुक्ता मनी नहीं होते और हर पंचायत के पास ओमकार हलपल जैसे बल्लेबाज नहीं होते। अपने आप को यहां पर सिद्ध करना होगा, साबित करना होगा। जो आपका नाम है, जो दबदबा है, यहां पर दिखाना होगा। पेन के विभाग में यहां पर खेलने आई है भातान की टीम पनवेल तालुके से, तो उनको बताना होगा जिस प्रकार से उन्होंने बल्लेबाजी की, अपना दमखम आपको दिखाना होगा। पाले में थी शायद इनर एज और यहां पर एक बड़ा मोहरा, बड़ी मछली यहां पर फंसती हुई जाल में, क्योंकि जिस प्रकार से उनका फुटवर्क था वो बैकफुट पर जाके खेलने का प्रयास कर रहे थे। और इसी बीच यहां पर ओमकार हरपार के पारी का यहां पर अंत होता हुआ डीजे। शुभागमन या व्यासपीठावरती होत आहे। या दादा वेलकम व्यासपीठावरती आपलं सहर्ष स्वागत आहे ओरडीओ कॉम्बॉक्स। स्वागत स्वागत स्वागतम सुस्वागतम। खरोखरच एक नावाजलेलं व्यक्तिमत्व असं नरेभाई पाटील यांची। रूट जाने की आदत तुझे कहां से आ गई, रूट जाने की आदत तुझे कहां से आ गई, ये मरीज जिद तुझे हिम्मत कहां से आ गई। इसके पहले गेंद पर तू चाह रहा था कि वाइट ना दे, अचानक तूने ओमकार हलपल का विकेट लिया, ये ताकत तुझे कहां से आ गई। यहाँ पर गेंदबाजी चल रही है जयेश भोईर की। यहाँ पर बैक टू बैक अपने टीम के लिए विकेट निकालते हुए, पहले बल्लेबाजी का अगर बात करें भातान टीम की तो काफी अच्छी बल्लेबाजी यहाँ पर की थी। उसके बाद जब डिफेंड करना है स्कोर को तो अच्छा यहाँ पर गेंदबाजी करते हुए जयेश भोईर। सामना अजूनही संपलेला नाही, कारण अजूनही आम्ही जिंकलेलो नाही। देखिए जरा किसमें कितना है दम। फिर से एक बार जयेश भोईर उड़ाया इस गेंद को, गेंद हवा में है, कवर का खिलाड़ी उसके नीचे जाने का प्रयास करते हुए और तीसरा विकेट यहां पर मैदान से बाहर जाता हुआ। विकेट की हैट्रिक यहां पर लग चुकी है। डीजे धन्यवाद। बैक टू बैक यहां पर विकेट निकालते हुए खुद के लिए, अपने टीम के लिए शानदार यहां पर स्पेल डालते हुए अपने टीम के लिए जयेश भोईर हैट्रिक यहां पर निकाली है। अगली गेंद जयेश भोईर की सामने है मितेश। चारों खाने चित फिर से एक बार जगह में
जिस जगह यहाँ पर गेंदबाजी करना चाह रहे थे उसी स्लॉट में यहाँ पर गेंद को डाला है जयेश भोईर ने। मेरे गुरूर का नशा कोई उतार सके, मेरे गुरूर का नशा कोई उतार सके, है कोई जीतने वाला जो हमें हरा सके, ये तो आने वाला वक्त बताएगा। फिर से एक बार यहाँ पर आड़े बल्ले से खेलने का प्रयास और किस समाप्ति हो चुके हैं। और मैं बताना चाहूंगा यहाँ पर दर्शकों को कि 3 विकेट लेके इन्होंने रन खर्च किए हैं 2। जर गोलंदाजी आवडली असेल तर नक्की टाळ्या झाल्या पाहिजेत। शानदार यहाँ पर गेंदबाजी करते हुए जयेश भोईर। माना कि पहला ओवर जो पावर प्ले का होता है उसी ओवर में जितने रन बटोरने होते बल्लेबाज को वो बटोर लेने चाहिए है। पर इस बीच जैसे ही हैट्रिक उन्होंने ली, कमबैक किया अपने टीम के लिए, खुद के लिए, और पूरी तरह से मैं कहूंगा अभी बैकफुट पर है यहाँ पर फनज डोंगरी के बल्लेबाज। ननी चिट्ठी जब दाना लेके उड़ती है, चढ़ती दीवारों पे दोस्तों 100 बार फिसलती है, आखिर उसकी कोशिश बेकार नहीं जाती। आखिर उसकी कोशिश दोस्तों बेकार नहीं जाती, और कोशिश करने वालों की दोस्तों कभी भी हार नहीं होती। देखना होगा यहाँ पर ओमकार हरपर मैदान से बाहर हो चुके हैं, अक्षय यहाँ पर मैदान से बाहर हो चुके, सूरज भी मैदान से बाहर हो चुके। ऐसे हालात में है मैदान में यहाँ पर नितेश और उनका साथ देने के लिए आए हैं सूरज भट्ट, सुयश भट्ट। गेंदबाजी मार्ग पर यहां पर आए हैं दूसरा ओवर लेकर। अच्छी गेंद, फिर से एक बार आड़े बल्ले से खेलने का प्रयास, रिवर्स अटेम्प्ट किया था पर बैट और बॉल के बीच कोई संपर्क नहीं हुआ। यहां पर वाइड करार देते हुए लेग स्टंप के काफी बाहर गेंद थी। संभलना होगा यहां से, यहां पर बल्लेबाजों को एक अच्छी पारी यहां पर खेलनी होगी। दोनों ही बल्लेबाजों को उड़ाया मिड ऑन के ऊपर से, वहां पर खिलाड़ी शायद था पर देखता रह जाएगा क्योंकि खिलाड़ी के काफी दूर ये गेंद थी। अंपायर कॉल आता हुआ 6 रन डीजे। रिवर्स अटेम्प्ट करने का प्रयास, फिर से एक बार बैट और बॉल के बीच कोई संपर्क नहीं हुआ। इससे पहले गेंद की अगर बात करें तो सीधे बल्ले से खेलने का प्रयास किया था और सफल भी साबित हुए थे। एक शानदार मिड ऑन के ऊपर से 6 रन प्राप्त किए थे। ऐसे ही फटकेबाजी करने होंगी, ऐसी ही आतशबाजी करने होगी आपको। फिर से एक बार उसी प्रकार से खेलने का प्रयास, जानबूझकर खेलना चाह रहे ये स्ट्रोक यहाँ पर बल्लेबाज। 1 रन आसानी के साथ पूरा किया, दूसरे के लिए भाग रहे हैं और शायद कोई गलती नहीं की यहाँ पर विकेट कीपर ने, क्योंकि वो भली भांति जानते थे कि नॉन स्ट्राइक इन पर जहां पर जो बल्लेबाज दौड़ रहा है वहां पर विकेट मिल सकता है। और ये दूसरा रन लेने के चक्कर में यहाँ पर रनआउट हो गए डीजे। यहां पर पूरी तरह से ऐसा लग रहा है कि बल्लेबाजी को जैसा जंग सा लगा हुआ है, क्योंकि तू चल मैं आया, ऐसी स्थिति यहां पर मैदान में दिख रही है। नए आने वाले बल्लेबाज हर्षल, जो 3 विकेट गए थे ना, ये उसका चमत्कार है। वरना फनज डोंगरी के बल्लेबाज भी अच्छी बल्लेबाजी करते हैं, वो मुंह तोड़ जवाब देना जानते हैं, पर इस वक्त पूरी तरह से यहां पर हालात में फंस चुकी है। अगली गेंद आधे पिच पर पुल करने का प्रयास, फिर से एक बार वहां पर खिलाड़ी मौजूद, अच्छी फील्डिंग वहां पर, सीधे विकेट कीपर के दस्तों में एक गेंद। 1 रन से यहां पर कोई नुकसान होने वाला नहीं है यहां पर भातान टीम के लिए। 1 रन के साथ टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ जाकर पहुंच रहा है 11 रनों के ऊपर। ये इक्के दुक्के से बात बनने वाली नहीं है, आपको
हवाई फायर यहाँ पर करना होगा, आतिशबाजी करनी होगी आपको चौको छक्के की, तभी जाके आप स्कोर के नजदीक जाकर पहुंच सकते हैं। पर जिस प्रकार से यहाँ पर गेंदबाजी चल रही है, ऐसा लग नहीं रहा कि ये मौका दे रहे यहाँ पर बल्लेबाज को हाथ खोलने का। शानदार यहाँ पर गेंदबाजी मैं कहूंगा। ये गेंद फिर से एक बार आगे की तरफ जिगरा दिखाते हुए यहाँ पर गेंदबाज पूरी तरह से चकमा दिया। इस गेंद ने यहाँ पर बल्लेबाज को आगे की तरफ खिलाने का प्रयास किया था। जब तक बल्ला उठता तब तक गेंद विकेट कीपर के दस्तनों में। अगली गेंद आगे की तरफ फिर से एक बार, पर वहां पर खिलाड़ी शायद देखता रहेगा और ये बिग 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 सिक्स। धावसंख्या झालेली ती 17, 17 रन, लॉस ऑफ द फोर्थ विकेट, 17 पे 4। अच्छी यहां पर गेंदबाजी मैं कहूंगा। आखिरी गेंद के ऊपर छक्का जरूर खाया था, उसके बावजूद भी उन्होंने जो 5 गेंदें डाली थी वो काफी काबिले तारीफ गेंदबाजी थी यहां पर। और नए आने वाले गेंदबाज हैं जयेश। देखते जयेश किस प्रकार से गेंदबाजी करते हैं। लंबा फासला अभी तक तय करना है यहां पर जीतने के लिए, यहां से जरूरी रन है। 50 रनों की जरूरत है अभी यहां से जीतने के लिए। जयेश की गेंद जगह बनाई, यहां पर गेंद पैरों में जरूर थी, जगह बनाई यहां पर 1 रन के लिए। यहां पर स्ट्राइक को रोटेट किया दोनों ही बल्लेबाजों ने। जिस प्रकार से इंटरनेशनल क्रिकेट में देखा जाता है उसी प्रकार से यहां पर स्ट्राइक को रोटेट करते हुए दोनों ही खिलाड़ी। पर सिंगल से यहां पर कोई गेंदबाज को नुकसान होने वाला नहीं है। जहां तक सवाल है, जयेश भोईर यहां पर गेंदबाजी मार्ग पर आए हुए हैं, वो तो चाहेंगे कि ऐसे सिंगल अगर बटोरते हैं तो कुछ नुकसान नहीं है, पर बल्लेबाज को यहां पर बड़े हिट के लिए जाना पड़ेगा। ढीले हाथों से चकमा दिया यहां पर, ये चमत्कार है। और जब भी यहां पर वो चमत्कार करते हैं उंगलियों से, तो निश्चित रूप से यहां पर एक डॉट गेंद, बिंदी गेंद निकालते हैं यहां पर जयेश भोईर। बिल्कुल उंगलियां यहां पर घुमाई थी उन्होंने इस गेंद के ऊपर, अगर बात करें उनकी तो पाले में थी, उड़ा दिया इस गेंद को। गेंद हवा में है, खिलाड़ी उसके नीचे, और कोई गलती नहीं की यहां पर खिलाड़ी ने। ये 5वें विकेट का पतंग मैदान से बाहर जाता हुआ। काफी अभ्यास करके आए यहाँ पर भातान के खिलाड़ी। जिस प्रकार से उन्होंने पहले बल्लेबाजी की तो काफी रन बटोरे यहाँ पर, और जिस प्रकार से अभी गेंदबाजी कर रहे हैं काफी अभ्यास करके आए ऐसा लग रहा है यहाँ पर। नए आने वाले बल्लेबाज है कैवल्य। ये गेंद रिवर्स अटेम्प्ट करना चाहते थे यहाँ पर, लेग बाइस के रूप में यहाँ पर 1 रन मिलता हुआ है। एक रन के साथ टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ जाकर पहुंच रहा है 18 रनों के ऊपर, सॉरी 19 रनों के ऊपर। पूरी तरह से बैकफुट पर है मैं कहूंगा यहां पर फनस डोंगरी की टीम। दबोचा है यहां पर गेंदबाजों ने, ढीले हाथों से डाला हुआ है गेंद। शायद वहां पर कोई खिलाड़ी नहीं है, नहीं रुकेगी, गेंद जाएगी सीधे बाउंड्री के बाहर। 1 बाउंस 4। इस गेंद के ऊपर प्रहार करते हुए यहां पर बल्लेबाज, इस 4 रन के बदौलत टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ जाकर पहुंच रहे 23 रनों के ऊपर। फिर से एक बार सम्मान देना चाहते से इस गेंद को, पर क्लिंग बोर्ड हुए यहां पर। जब तक गेंद को पड़ते तब तक यहां पर गेंद जाके टकराई ये स्टंप को। ये 6ठे विकेट का पतंग मैदान से बाहर। डीजे
पूरी तरह से मैंने कहा था कि जिस प्रकार से उन्होंने बल्लेबाजी की थी तो ऐसा लग रहा था कि यहाँ पर एक इतिहास बनाने जाने वाले यहाँ पर एक भातान की टीम। पानी से नहाने वाले दोस्तों लिबास बदलते हैं और पसीने से नहाने वाले इतिहास बनाते हैं। यहाँ पर छाव में बैठकर मजा लेना, आनंद लेना आसान लगता है, पर जब मैदान में आप उतरते हैं तब पता चलता है कि आपने कितना पसीना बहाया इस मैच को जीतने के लिए या हारने के लिए। अच्छी यहाँ पर गेंदबाजी चलती हुई यहाँ पर भातान की तरफ से, अच्छी गेंद पूरी तरह से यार कट लाइन डिलीवरी थी, चारों खाने चित यहाँ पर बल्लेबाज। जो पहला ओवर डाला था यहाँ पर, उस ओवर के चलते यहाँ पर पूरी तरह से दबदबा बनाया है यहाँ पर गेंदबाजों ने, क्योंकि बैक टू बैक हैट्रिक लगाई थी पहले ओवर में। यहाँ पर जयेश ने पूरी तरह से मैच में पकड़ बनाए हुए यहाँ पर गेंदबाज, मौका नहीं दिया यहाँ पर किसी भी बल्लेबाज को सेट होने का या साझेदारी बनाने का। आसानी के साथ विकेट कीपर के दस्तों में गेंद जाती हुई, मात्र एक औपचारिकता मैं कहूंगा इस मुकाबले की अगर बात करें तो। आसानी के साथ यहां पर जीत के करीब जाते हुए यहां पर भातान टीम के कप्तान और यहां पर खिलाड़ी। डीप विकेट पर यहां पर शॉट जाता हुआ 1 रन के लिए। 1 रन के साथ टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ 25 रनों के ऊपर। काफी लंबा फासला अभी तय करना है यहां पर, तो यहां से काफी मुश्किल। फिर से एक बार रिवर्स करने का प्रयास, बैट और बॉल के बीच से कोई संपर्क नहीं हुआ। बिंदी गेंद यहां पर एक तरफा मुकाबला मैं कहूंगा यहां पर देखने को मिला है बाताना और पनस डोंगरी के बीच में। अगर बात करें तो शुरुआत अगर बात करें आक्रमण की, जो चढ़ाया था बल्लेबाजों ने, और उसके बाद जो पहला ओवर लेके आए थे यहां पर जयेश, उन्होंने चमत्कार किया हैट्रिक लेकर और पूरी तरह से मैच में पकड़ बनाई यहां पर भातान के कप्तान ने। मेरे चाहने वाले रुपेश कलवे गांव के, उन्होंने कॉल किया कि अच्छी आवाज आ रही है, लगे रहो इसी प्रकार से हमको सुनाते रहो। ये प्रयास करना चाहते थे यहाँ पर, भली भांति जानते कि यहाँ पर कोई परेशानी नहीं है अगर 1-2 रन भी जाते हैं, पर अगर किसी खिलाड़ी को यहाँ पर चोटिल हो जाता है तो आने वाले अगले मुकाबले के लिए थोड़ा मुश्किल हो सकता है। इसी प्रकार से यहां पर आसानी के साथ गेंद को रोकते हुए यहां पर भातान के खिलाड़ी, और कोई प्रेशर नहीं है बल्लेबाजों के ऊपर भी, क्योंकि वो भली भांति जानते हैं कि यहां से जीतना काफी मुश्किल है। कितना भी बड़ा खिलाड़ी क्यों ना हो दोस्तों, कभी भी किसी भी खिलाड़ी के ऊपर अपने ऊपर अहंकार नहीं करना चाहिए, क्योंकि दोस्तों अहंकार में 3 गए, धन, वैभव और वंश। ना मानो तो देख लो कौरव, पांडव और कंस। कितना भी बड़ा खिलाड़ी क्यों ना हो, कल अगर उसका था तो आज किसी और का होगा। कल हम मैदान में थे तो अगले आने वाले दिनों में कोई और होगा। इसलिए मैंने ये बात की थी कि किसी भी खिलाड़ी को अपने ऊपर अहंकार नहीं करना चाहिए, क्योंकि दोस्तों अहंकार में 3 गए, धन, वैभव और वंश। ना मानो तो देख लो कौरव, पांडव और कंस। किसने कहा था कि इस मुकाबले में ओमकार हलपाल का बल्ला नहीं चलेगा, और 3 विकेट लेकर यहां पर एक जीत हासिल करने वाले भातान के यहां पर खिलाड़ी पूरी तरह से मैच में पकड़ बनाई थी यहां पर पहले ओवर में। और जिस प्रकार से उनकी बल्लेबाजी की थी ना, लाजवाब काबिले तारीफ बल्लेबाजी मैं कहूंगा। दर्शक भी चाह रहे थे कि ये कड़ा मुकाबला हो भाताना और फनस डोंगरी के बीच में, पर पूरी तरह से मैच में यहां पर पकड़ बनाई है। मात्र एक औपचारिकता मैंने पहले ही कहा था। एक माजी क्रिकेटपट्टू ज्याने अनेक
खेळाडूंना घडवले असे तुम्हा आम्हा सर्वांचे लाडके नारेभाई या व्यासपीठावरती विराजमान आहेत. मी त्यांचा खेळ बघितलेला आहे. आमच्या गावातील राहुल पाटील त्यांच्यासोबत खेळायचे. मी हनुमानपाडा गावचा आहे, त्यामुळे मी लहानपणापासून तुम्हाला ओळखतोय. कालसुद्धा तुम्ही मनसे चषकमध्ये सहभाग घेतला होता आणि कालसुद्धा तुम्ही तिथे चांगल्या प्रकारे फलंदाजी केली होती. आणि खरोखरच तिथे रोशनदादा पाटील यांनी एक शेर मारला होता की बाजारामध्ये शेंगदाणे नवीन नवीन शेंगदाणे येतात पण काजूचा भाव कधी कमी होत नाही. तशा प्रकारे आता क्रिकेटमध्ये नवीन नवीन खेळाडू येतात, परंतु जुने जे खेळाडू होते त्यांची जागा कोणी घेऊ शकत नाही. या व्यासपीठावरती मी पुन्हा एकदा तुमचं सहर्ष स्वागत करतो.